नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत कोलिमिक्स ड्रॉप बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तसेच अजूनही जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्या जवळ सगळ्यात आधी येतील। चला तर व्हिडिओला चालू करूया। तर कोलिमिक्स ड्रॉप याचे मॅन्युफॅक्चरिंग हे वॉलस फार्मास्युटिकल या कंपनीने केले आहे। तर कोलिमिक्स ड्रॉप मध्ये टोटल 2 ड्रग आहेत, ते म्हणजे डायसायक्लोमाइन 10 mg आणि सिमिथिकॉन 40 mg अशा 2 ड्रग पासून हा ड्रॉप बनला आहे। तर हा ड्रॉप एक पोटाच्या तक्रारीसाठी वापरण्यात येणारा ड्रॉप आहे। तर हा ड्रॉप नेमका कशासाठी वापरला जातो चला तर पाहूया। तर याचा वापर हा पोटात दुखणे, तसेच ओटी पोटात दुखणे, तसेच पोटात अचानकपणे क्रॅम्प येणे, पोटात गोळा येणे, अन्ननलिकेच्या मार्गावर वेदना होणे, तसेच पोटात गॅस होणे, ॲसिडिटी होते, अशा वेगवेगळ्या पोटाच्या तक्रारीसाठी ह्या ड्रॉपचा वापर केला जातो। चला तर पाहूया हा ड्रॉप नेमका कसा घेतला जातो, म्हणजे याचा डोस नेमका कसा घेतला जातो। तर बघा, ह्या ड्रॉपचा डोस घेत असताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण हा ड्रॉप लहान मुलांना दिला जातो, त्यामुळे तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तर ज्या पद्धतीने डॉक्टर तुम्हाला ह्याचा डोस देतील त्या पद्धतीनेच ह्याचा डोस तुम्हाला बाळाला द्यायचा आहे। इन जनरली ह्या ड्रॉपचा डोस देत असताना दिवसातून 3 ते 4 वेळा 2.5 ते 3 ml दिला जातो, तेही काही दिवसांसाठी। तर लक्षात ठेवा, डॉक्टर जोपर्यंत तुम्हाला हा ड्रॉप बंद करण्यास सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या ड्रॉपचे सेवन करणे बंद करायचे नाही, कारण याच्यामुळे काय होईल, बाळाला जी पोटाची तक्रार आहे ती पुन्हा उद्भवून येऊ शकते। त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर सांगतात तोपर्यंत ह्या ड्रॉपचा तुम्हाला डोस बाळाला द्यायचा आहे। त्याचबरोबर हा ड्रॉप 2 आठवड्यापेक्षा जास्त देखील द्यायचा नाही, कारण याच्यामुळे बाळाला काही दुष्परिणाम देखील दिसून येऊ शकतात। पण डोस देत असताना या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। डोस तुम्ही अगोदर बंद देखील करायचा नाही आणि 2 आठवड्यापेक्षा जास्तही वापरायचा नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला बाळाचा डोस द्यायचा आहे काळजीपूर्वक। तर चला तर पाहूया याचे काही साईड इफेक्ट। तर जसं की मी म्हटले, ओव्हरडोसमुळे बाळाला काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात। तर ते कोणकोणते, तर बघा, बाळाला मळमळ होऊ शकते, उलटी होऊ शकते, भूक न लागणे किंवा तंद्री लागणे, तसेच ढेकर येणे। तर ह्या प्रकारच्या काही साईड इफेक्ट बाळामध्ये दिसून येऊ शकतात। तर असे काही साईड इफेक्ट दिसल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या। तर चला तर पाहूया कोलिमिक्स ड्रॉप जो आहे तर तो नेमका कसा काम करतो, कसा वर्क करतो। तर बघा, कोलिमिक्स ड्रॉपमध्ये डायसायक्लोमाइन जो ड्रग आहे तर तो एक अँटीस्पाझमोडिक म्हणून काम करतो, म्हणजेच आपल्या पोटामधील जे आतडे स्नायू आहे तर त्यांना आराम देण्याचे काम करतो। तसेच पोटात दुखणे, पोटात अचानकपणे क्रॅम्प्स येणे, गोळा येणे, तर याला आराम देण्यास मदत करतो। तसेच जो दुसरा आहे सिमिथिकॉन, तर सिमिथिकॉन हा ड्रग जो आहे तर तो एक अँटीफोमिंग म्हणून काम करतो, म्हणजेच पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतो, जेणेकरून आपल्या पोटातील जो गॅस आहे तो सहजपणे बाहेर टाकतो, त्याच्यामुळे आपल्या पोटाला आराम मिळतो। तर असे हे 2 ड्रग आहेत जे आपल्या बाळाच्या पोटाच्या तक्रारीसाठी मदत करत असतात। तर कोलिमिक्स ड्रॉप सारखेच काही आणखी ड्रॉप आहेत जे मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतात। तर ते कोणकोणते, तर बघा, सायक्लोपाम, डीमेफ, तसेच स्पाझमोडेन, तर यासारखे काही ड्रॉप्स आहेत जे तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये लगेचच अवेलेबल होतात। तर हीच होती आजची कोलिमिक्स ड्रॉप बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तसेच भेटूया आता पुढच्या काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।